स्टँडर्ड 7 सब्जेक्ट जनरल सायन्स युनिट 16 नॅचरल रिसोर्सेस. आज आपण मिनरल्स अँड बायो रिसोर्सेस फ्रॉम ओशियन्स या घटकाविषयी माहिती पाहणार आहोत. मिनरल अँड बायो रिसोर्सेस फ्रॉम ओशियन्स. सागरी खनिजे व जैविक संपत्ती. सायंटिस्ट बिलीव्ह दॅट बिलियन ऑफ टोन्स ऑफ मिनरल्स आर टू बी फाउंड डिझॉल्व इन ओशियन वॉटर. महासागराच्या पाण्यात विरघळलेल्या स्थितीत अब्जावधी टन खनिजे आहेत असे शास्त्रज्ञांचे मत आहे. देअर आर व्हेरी लार्ज रिझर्व्स ऑफ tin, क्रोमियम, फॉस्फेट्स, कॉपर, झिंक, आयर्न, लीड, मॅंगनीज, सल्फर, युरेनियम etc. In the ocean and seabeds we get many type of gems, conches, shells and pearls from the sea. Real pearls are even costlier than gold. बघा, सागर आणि महासागराच्या तळाशी कथील, क्रोमियम, फॉस्फेट, तांबे, जस्त, लोखंड, शिसे, मॅंगनीज, गंधक, युरेनियम इत्यादीचे साठे फार मोठ्या प्रमाणात आहेत. सागरातून अनेक प्रकारची रत्ने, शंख, शिंपले, मोती मिळतात. खऱ्या मोत्यांची किंमत सोन्यापेक्षा सुद्धा अधिक असते. There are large scale reserves of minerals, oil and natural gas at the bottom of sea. We avail of this by drilling oil and gas wells. सागर तळामध्ये खनिज तेलाचा व नैसर्गिक वायूचा साठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. विहिरी खोदून आपण तेल व वायू मिळवतो. पुढे आहे, इन इंडिया द फर्स्ट मिनरल ऑइल वेल सागर सम्राट वॉज ड्राइल्ड इन 1974 at the oil field called Bombay High for obtaining mineral oil and natural gas from the bottom of sea. The natural gas from this well carried via a pipeline to a place called Uren. भारताच्या सागरातून खनिज तेल व नैसर्गिक वायू मिळवण्यासाठी 1974 साली मुंबई हाय या ठिकाणी सागर सम्राट ही पहिली खनिज तेल विहीर खणली गेली. या तेल विहिरीतून मिळणारा नैसर्गिक वायू पाईपलाईनद्वारे उरण या ठिकाणी वाहून आणला जातो. मिनरल्स रिसोर्सेस फ्रॉम ओशियन्स. सागरी खनिज संपत्ती. थोरियम युज्ड इन द प्रोडक्शन ऑफ ॲटॉमिक एनर्जी. अणुऊर्जा निर्मितीमध्ये वापर. मॅग्नेशियम युज्ड इन द फ्लॅश बल्ब ऑफ अ कॅमेरा. कॅमेऱ्याच्या फ्लॅश बल्बमध्ये. पोटॅशियम द मेन इन्ग्रेडियंट इन प्रोडक्शन ऑफ सोप, ग्लास, फर्टिलायझर. साबण, काच, खत निर्मितीमध्ये प्रमुख घटक. सोडियम युज्ड इन द प्रोडक्शन ऑफ क्लॉथ अँड पेपर. कापड, कागद निर्मितीमध्ये वापर. सल्फेट युज्ड इन मेकिंग आर्टिफिशियल सिल्क. कृत्रिम रेशीम तयार करणे. बायो रिसोर्सेस इन ओशियन. सागरी जैविक साधनसंपत्ती. फिशेस लाईक pomfret, spearfish as also shrimps and prawns. They are sources of proteins and vitamins. Therefore mainly used as sea food. कोळंबी, सुरमई, पापलेट इत्यादी मासे प्रथिने व जीवनसत्वे यांचे स्रोत असल्याने अन्न म्हणून प्रमुख उपयोग. ड्रायड श्रिम्प्स, बॉम्बे डक पावडर म्हणजे सुकट किंवा बोंबील यांची भुकटी. युज्ड ॲज पोल्ट्री फीड अँड इट्स अ गुड मॅन्युअर. कोंबड्यांचे खाद्य उत्तम खत म्हणून शेतीसाठी वापर. शेल्स, शिंपले युज्ड फॉर प्रिपरेशन ऑफ मेडिसिन्स, ऑर्नामेंट्स अँड डेकोरेटिव्ह आर्टिकल्स. औषध निर्मिती, अलंकार, शोभेच्या वस्तू निर्मितीसाठी. फंगी, बुरशी युज्ड फॉर द प्रोडक्शन ऑफ अँटीबायोटिक, प्रतिजैविकांची निर्मिती. शार्क अँड कॉडफिश used for production edible oil rich in vitamin A, D, E, E जीवनसत्वयुक्त तेल निर्मिती. सी कुकुंबर्स, समुद्र काकडी used as medicine for treating cancer and tumors. कॅन्सर तसेच ट्यूमर रोखण्यासाठी औषध म्हणून वापरतात. मेरीन ऑक्युपेशन म्हणजेच सागरी व्यवसाय. फिशिंग मेन ऑक्युपेशन, मासेमारी हा प्रमुख व्यवसाय. साल्ट फार्मिंग अ बिग इंडस्ट्री. मिठागरे, मिठाची शेती हा मोठा उद्योग. ट्रान्सपोर्ट बिझनेस सी, वाहतूक व्यवसाय. ट्रान्सपोर्ट बाय सी, सागरी मार्ग, जलमार्ग. सी टुरिझम म्हणजे सागरी पर्यटन. मीन्स ऑफ फायनान्शियल इन्कम, आर्थिक उत्पन्नाचे साधन. मॅन्युफॅक्चरिंग, डेकोरेटिव्ह आर्टिकल्स, शोभेच्या वस्तू बनवणे. ऑलवेज रिमेंबर, नॅचरल रिसोर्सेस आर इम्पॉर्टंट फॉर मीटिंग आवर नीड्स. आपल्या गरजा भागवण्यासाठी नैसर्गिक साधनसंपत्ती महत्त्वाची असते. रिझर्व ऑफ सम रिसोर्सेस आर लिमिटेड. काही साधनसंपत्तीचे साठे मर्यादित आहेत. देअर इज अ डेंजर दॅट एक्सेसिव्ह
यूज विल लीड टू देअर अर्ली डिप्लेशन. अति वापराने ते लवकर संपण्याचा धोका आहे. वी मस्ट कीप अ कंट्रोल ऑन द यूज ऑफ नॅचरल रिसोर्सेस टू मेंटेन द बॅलन्स इन नेचर. नैसर्गिक समतोल राखण्यासाठी नैसर्गिक साधन संपत्तीच्या वापरावर आपण नियंत्रण ठेवायला हवे.